हॅलो, हाय, गुड मॉर्निंग. चला तर मग सुरुवात करूया आपल्या बहरेल प्रेम कथेच्या नवीन भागाला, जिथे सकाळी सकाळी लोक आरतीने आणि मंगल धूप देऊन आपल्या दिवसाची सुरुवात करतात. तिथे आज सकाळी सकाळी पाटील वाड्यात वादळाने प्रवेश केला होता. खाली हॉलमध्ये अगदी सगळे स्टाफ सुद्धा थरथरत उभा होता. तर समोर अभि आग ओकत होता. आज त्याच्या रागाचा पारा इतका वरसर होता की तिथे उभा असणारा प्रत्येक माणूस त्या आगीत होरपळून निघत होता. त्याच्या रागाचं कारणही तसंच होतं म्हणा. त्याची प्रिन्सेस, त्याचा जीव, आज त्याला सकाळपासून कुठेही दिसली नव्हती आणि म्हणून तो अगदी कासावीस झाला होता, ज्यामुळे आता घरातला प्रत्येक व्यक्ती त्याच्या समोर मान घालून उभा होता. सर, आम्हाला नाही माहिती छोट्या मॅडम कुठे गेल्या ते, गार्ड समोर येऊन थरथरत म्हणाला. कारण सगळ्यात जास्त तर त्याचीच क्लास घेतली होती त्याच्या बॉस. तरीही तो बिचारा आपलं कर्तव्य म्हणून त्याला सांगत होता. मग तुम्ही काय झोपा काढत होत्या? एक माणूस वाड्यातून बाहेर जातो आणि तुम्हाला माहिती सुद्धा पडत नाही. याचाच अर्थ असा की तुम्ही आपली जॉब नीट करत नाही. अभि गरजला तसं त्या गार्डने आपली मान खाली घातली. अभि शांत हो बाळा, असेल इथेच कुठेतरी गुडिया, तू नीट बघितलं का? साधना समोर येत अभिला धीर देत बोलली. खरं तर त्यांना सुद्धा आता वेदांतिकाची काळजी वाटत होती, पण अभिची हालत बघता त्यांनी स्वतःला सांभाळत त्याला धीर दिला. तसा आतापर्यंत रागामागे धरून ठेवलेला अभिचा धीर खचला आणि त्याने साधनाला घट्ट मिठी मारली. तसे साधनाचे हात सुद्धा त्याच्या पाठीवर आले. मॉम, मी सगळीकडे शोधलं, ती घरात कुठेही नाही. मॉम, तिला काही झालं तर? अभि गहिवरून म्हणाला. त्याच्या आवाजाला कंप सुटला होता, ज्यावरून त्याची भीती साधनाला स्पष्ट जाणवली. तिला काही नाही होणार बाळा, ती ठीक असेल, इथेच कुठेतरी असेल, आपण शोधू तिला. तू तू चिंता नको करूस, साधना अभिला दूर करत म्हणाली. तसं अभिने त्यांना बघत मान खाली वर केली, पण त्याचं हृदय एका अनामिक भीतीने धडधडू लागलं. अभिला धीर देऊन साधना वेदांतिकाला शोधायला वळली. तशी त्यांची नजर समोर असलेल्या ज्योतीवर गेली आणि तिला तिचं म्हणणं आठवलं. ती तशीच सरळ ज्योतीजवळ येऊन उभी झाली. आधीच अभिचा राग बघून घाबरलेली ज्योती साधनाला असं आपल्या जवळ बघून थरथरू लागली. ज्योती, तू तर गुडियाला कुठे घेऊन गेलीस नाहीस ना? साधना म्हणाली. तशा वसंतराव, राजीव आणि अभि तिघांच्याही नजरा तिच्यावर आल्या आणि आपण आपल्या रागात या बाईला विसरूच कसं शकतो म्हणून अभिला स्वतःचाच राग आला आणि त्याच्या रागात मुठी आवरल्या. व ज्योती काही बोलणारच की अभिने येऊन सरळ तिचा गळा आवरला. माझी प्रिन्सेस कुठे आहे? सरळ सरळ सांगायचं. काय केलंस तू तिच्या सोबत? बोलत अभि आणखी दाब देऊ लागली. तसे आता ज्योतीचे डोळे मोठे होऊ लागले आणि ती अभिच्या हातावर मारू लागली. त्याला सोडवण्याचा प्रयत्न करू लागली. पण त्याला सोडवणे इतके सोपे होते का तिच्यासाठी? तर अभिने हे सगळं इतक्या लवकर केलं की कुणाला काही समजलंच नाही. ज्योतीच्या खोकण्याच्या आवाजाने ते सगळे भानावर आले. वसंतराव यांनी नौकरांवर आणि गार्डवर नजर टाकली तसे ते निघून गेले. अभि,
सोड तिला. काय करतोस? वेडा झालास का? अभि, सोड. बोलत राजीव आणि वसंतराव आपली पूर्ण ताकद लावून अभिला ज्योतीपासून दूर करू पाहत होते, पण त्यांना काही ते जमत नव्हतं. अभि, सोड, तुला माझी शपथ. शेवटी साधनाने ओरडत त्याला आपली शपथ घातली. तेव्हा कुठे अभिचा हात सैल झाला आणि त्याने तो मागे घेतला. पण अजूनही त्याचा राग शांत झाला नव्हता. तो तसाच धुसफुसत ज्योतीला बघू लागला. वसंतराव आणि राजीव यांना सुद्धा त्याला सोडवता सोडवता दम लागला होता. ते सुद्धा थोडे चिडून रागात अभिला बघत होते. माझ्या प्रिन्सेसला काही झालं ना तर याद राह. अभि चवतारून बोलला होतास की. एक जोराची चपराक त्याच्या गालावर येऊन बसली आणि त्याचा चेहरा झुकला गेला. तर ज्योतीने आपल्या तोंडावरच हात ठेवला आणि समोर बघितले तर साधना रागात उभी होती. साधनानेच आता त्याला कानाखाली दिली होती आणि आता सुद्धा रागात बघत होते. तर वसंतराव आणि राजीव सुद्धा धक्का बसून त्यांनाच बघत होते. ज्या साधनाने आजपर्यंत अभिवर आवाज देखील चढवला नव्हता, तिने आज ज्योतीसाठी त्याच्यावर हात उगारला. ते बघून वसंतराव आणि राजीव दोघांनाही धक्का बसला. तर ज्योती सुद्धा आवाजून समोर बघत राहिली. अभिने नजर वर करून पाहिलं तर समोर साधना धगधगत उभी होती. मॉम, चूप, बिलकुल चूप. मला माहिती आहे तुला गुडियाची काळजी आहे. आम्हालाही आहे, पण ही कुठली पद्धत झाली वागण्याची? हा, हेच हेच शिकवलं मी तुला? साधना अभिला ओरडत होती. मॉम, तुला नाही माहिती, ही ही बाई. अभि जबडा आरक्त करून बोललाच होता की बाई ही नाही, तुझी आई आहे ती. साधनाचा आवाज असा काय त्या वाड्यात घुमला की तिथल्या भिंतीही गपगार झाल्या. एक अफाट शांतता तिथे पसरली. जी गोष्ट आजपर्यंत त्या भिंतीने आपल्या गाभाऱ्यात दडून ठेवली होती, ती साधनाच्या ओरडण्याने समोर आली. तसे अभिचे डोळे भरून आले. आपल्या मॉमच्या तोंडून ते ऐकून अभिला क्षणात परक झाल्यासारखं वाटलं आणि त्याने आपले डोळे आत ओढून घट्ट मिठून घेतले. एक वेदनादायी कळ त्याच्या हृदयात उठली, जिला आता तो खूप प्रयत्न करत आत थांबवू पाहत होता. पण त्याला ते शक्य होत नव्हतं. आपल्या प्रिन्सेसचं असं अचानक गायब होण्याचं दुःखासोबत भूतकाळाची ती खपली निघाल्याने नाही म्हणता त्याच्या डोळ्यातून अश्रूचे थेंब पडू लागले. जे बघून आता साधना यांनाच भरून आलं. पण कितीही म्हटलं तरी त्यांना अभिच ज्योतिषी असं वागणं पटलं नव्हतं. शेवटी आई होत्या त्या अभिची. आपल्या मुलाला चूक बरोबर सांगणं त्यांचं कर्तव्य होतं. आजपर्यंत त्यांनी अभिला नेहमीच भरभरून प्रेम दिलं. त्याच्यावर योग्य ते संस्कार करून त्या नाजूक रोपट्याला त्यांनी एक विशाल वृक्ष बनविलं होतं. मग आज स्वतःच्या जननीवर हात उगारताना बघून त्या आपल्या संस्काराला मातीत कसं मिसळू देणार होत्या. आणि म्हणून नाही म्हणता त्यांचा हात अभिवर उठला.
आणि त्यांच्या तोंडून ते कटू सत्य बाहेर आलं, ज्याचा आता त्यांना सर्वात जास्त त्रास होत. मॉम, तू हवा तितका मार, शिक्षा कर, पण या बाईला माझी आई म्हणू नको. ही बाई माझी आई नाही, तूच माझी मॉम आहेस. अभि साधनाला म्हणाली. तशी आता साधना रडू लागली. तर राजीव यांनी येऊन तिला आधार दिला. आणि तू, मिसेस रश्मी शर्मा, आता सांगशील का माझी प्रिन्सेस कुठे आहे ते? अभि करड्या आवाजात म्हणे. त्याचा आवाज जरी कमी असला तरी त्यातली आग मात्र रश्मी शर्माला जाळायला पुरेशी होती. पण त्याच्या तोंडून आपलं खरं नाव ऐकून ज्योती उर्फ रश्मी त्याला बघतच राहिली. तोच हाल सगळ्यांचा होता. अभि, तू हे काय बोलतो आहेस? अरे, तू ज्योतीला रश्मी म्हणून बोलतो आहेस? वसंतराव आश्चर्याने अभिला बघत म्हणाले. तर अभि समोर रश्मीला बघत होता. ती आता तिथेच उभी पाणी पाणी होत होती. तिच्या कपाळावरून घामाच्या धारा खाली येऊ लागल्या, जे बघून अभिचे ओठ तिरके झाले. आणि जॉनने दिलेली माहिती खरी होती यावर त्याचा पूर्ण विश्वास बसला. अभि, आम्ही काही विचारतोय तुला. वसंतराव अभिचं ते गूढ हसू बघून बोलले. आजोबा, मी जे म्हणालो ते 100% खरं आहे. ही बाई तुमची लेक नाही, तर माझ्या शत्रूने रचलेला एक सुंदर सापळा आहे, ज्यात तुम्ही सगळे अडकला. अभि म्हणाला तसा वसंतराव यांना धक्का बसला आणि ते मागे झाले. तर राजीव यांनी त्यांना समोर होत सांभाळून घेतले. इकडे ज्योतीच्या हृदयासोबतच हाताची चुरबुर सुरू झाली होती. अरे अभि, पण हे कसं शक्य आहे? हिचा चेहरा तर हुबेहूब आपल्या ज्योतीसारखा आहे. राजीव ज्योतीवर नजर टाकत. येस डॅड, तुम्ही बरोबर बोलत आहात. हिचा चेहरा हुबेहूब तिच्यासारखा आहे, पण ही ती नाही. बोलत अभि एक एक पाऊल टाकत रश्मीजवळ जाऊ लागला. तर ज्योती त्याला बघत मागे मागे होऊ लागली. वसंतराव, राजीव, साधना तिघेही कधी अभिला तर कधी ज्योती उर्फ रश्मीला बघू लागले. आय एम राईट मिसेस ज्योती, सॉरी रश्मी शर्मा, अभि दात खाऊन बोलला. त्याचा जबडा आता रागात खूप आरक्त झाला होता. हातापासून तर कपाळापर्यंतच्या सगळ्या नसा टम्म फुगून वर आल्या होत्या आणि डोळे ते तर कमालीचे आग ओकत होते. ना ही अभि, तू. रश्मीला तर त्याला अशा रौद्र रूपात बघून तिचा जीवच कंठाशी आला होता. शब्द सुद्धा घशातून बाहेर पडायला घाबरत होती. पण तरीही ती हार मानायला तयार नव्हती. कशी मानणार होती ती हार? कारण तिची हार तिकडे तिच्या मुलाच्या जीवाची सुद्धा हार ठरली असती. म्हणून आताही तिला मरण सोपं वाटत होतं, पण हार तिला मान्य नव्हती. अभिला तर आता तिची कीव येत होती. ती आपल्या मुलासाठी ज्या चक्रव्यूहात अडकली होती त्यातून आता तिची सुटका नाही. माहिती असून सुद्धा ती लढत होती. जे बघून एक वेळ अभि सुद्धा बघतच राहिला. एक आई अशी सुद्धा असू शकते.
यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता. कारण आईचं एक भयानक असं रूप त्याने बघितलं होतं. पण समोरच्या सत्याला सुद्धा तो नाकारू शकत नव्हता. आता काय करेल अभि? ज्योती उर्फ रश्मी शर्मा सोबत कुठे असेल वेदांतिका? वेदांतिका आणि बाळ सुखरूप तर असतील ना? बघू पुढच्या भागात लवकरच. तोपर्यंत आजचा भाग आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करून पुढच्या भागासाठी सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.